पण पालकमंत्री पदसिद्ध अध्यक्ष असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याच्या स्मारकासाठी त्यांनी आतापर्यंत वेळ दिलेला नाही, पाहणी केलेली नाहीये, 1 रुपयाचा निधी दिलेला नाही आणि बैठक सुद्धा घेतली नाहीये. करिता समितीचे सदस्य या नात्याने आम्ही आता 18 मार्च नंतर पालकमंत्री पदसिद्ध असल्यामुळे त्यांच्या विरोधात आणि आमच्या पालकमंत्र्याला सुदबुद्धी दे आणि त्याच्या हाताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्वजांचं स्मारकाचं काम चांगल्या पद्धतीने उदय भरमसाठ निधी त्यांच्या हाताने महाशोकांकित आहे ना. मागच्या वर्षी त्यांना आम्ही निमंत्रण दिलं, मागच्या वर्षी ते कार्यक्रमाला आले नाही. या वर्षी कार्यक्रमाला येतील काही नाही ते आम्हाला रविवारी सुद्धा तुम्हाला वेळ नसेल, छत्रपती कामासारखं तर तुम्ही पदावर राहण्याच्या लायकीचेच नाहीये. मग काय करणार आम्ही असं? हे आंदोलन जे छावा मराठा संघटनेने त्यागातून आणि आंदोलनातून अनेक केसेस स्वतःवर घेऊन हे स्मारक उभं केलेलं आहे. स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज साहेब यांची जयंती 18 मार्चला असून आपण दरवर्षी ही धूमधडाक्यात मोठ्या प्रमाणात साजरी करत आहोत आणि हे 23वे वर्ष आहे. मागच्या वर्षी सांस्कृतिक विभागाने सुद्धा या जयंती महोत्सवात कार्यक्रम घेतला होता, पण ह्या वेळेस छत्रपती संभाजी महाराज तिथीप्रमाणे बलिदान दिवस असल्यामुळे या वेळेस जयंती साध्या प्रमाणे फक्त अभिवादन आणि व्याख्यानासहित साजरी होणार आहे. सांस्कृतिक कार्यक्रम येणाऱ्या काळात आपण जाहीर करणार आहोत किंवा येणाऱ्या काळात दिवसात कार्यक्रम करणार आहोत. तर ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले जिल्हाधिकारी स्वामी साहेब राहणार असून उद्घाटक रावसाहेब दानवे पाटील हे स्वतः करणार आहेत या कार्यक्रमाचं. आणि नागपूर घराण्याचे मुदोजी राजे भोसले, सिंदखेड राजाचे शिवाजी राजे भोसले आणि आपल्या जिल्ह्याचे सर्व लोकप्रतिनिधी, दोन्ही मंत्री आणि सर्व आमदार खासदार यांना आपण निमंत्रण दिलेलं आहे. अपेक्षा आहे की ते जयंती कार्यक्रमाला उपस्थित राहतील आणि विशेष करून पालकमंत्री महोदय जे आहेत ते पदसिद्ध अध्यक्ष असल्यामुळे आपण ते ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहतील अशी आम्ही आशा ठेवून आहोत. अध्यक्ष आहे आणि आपण अपेक्षा बाळगताय. सामाजिक कार्यकर्ता या पलीकडे काही करू शकत नाही. पदसिद्ध अध्यक्ष असल्यामुळे त्यांना वारंवार आपण भेटून निवेदन दिलेले, तुम्ही बैठक घ्या. तर पालकमंत्री पदसिद्ध अध्यक्ष असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याच्या स्मारकासाठी त्यांनी आतापर्यंत वेळ दिलेला नाही, पाहणी केलेली नाहीये, 1 रुपयाचा निधी दिलेला नाही आणि बैठक सुद्धा घेतली नाहीये. करिता समितीचे सदस्य या नात्याने आम्ही आता 18 मार्च नंतर पालकमंत्री पदसिद्ध असल्यामुळे त्यांच्या विरोधात आंदोलन करणार आहोत. कारण ते सामाजिक न्याय मंत्री पण आहे. ते सामाजिक न्याय आम्हाला देऊ शकत नाही. शिवाजी महाराजांच्या पूर्वजांच्या स्मारकासाठी ते वेळ देऊ शकत नाही. स्थानिक आमदारांनी 13.5 कोटी रुपयाचा निधी दिला, ते पाहण्यास सुद्धा त्यांना वेळ नाहीये आणि ते एवढे मोठे झालेले त्यांनाच काही समजत नाही पालकमंत्री आहे का नाही आहे, अशातला एक संभ्रम निर्माण झालेला आहे. म्हणून शिवभक्त म्हणून आम्ही नाराजी आहोत आणि विशेष करून मराठा असल्यामुळे त्यांच्यावर तर ह्या कार्यामुळे आम्ही अत्यंत नाराज आहोत. पालकमंत्री झाल्यापासून शेतकऱ्यांनी किती वेळेस इथे भेट दिली? स्मारकासाठी आतापर्यंत एकदाही आले नाही, एकदाही भेट दिलेली नाहीये. आणि विशेष आमचं दुर्दैव असं आहे की हे पालकमंत्री होण्याच्या पूर्वी, ज्यावेळेस मंत्रिमंडळ डिक्लेअर झालं ते होण्यापूर्वी आम्ही यांना भेटलो की आपण पालकमंत्री झाल्या तर आम्हाला वेळ तुम्ही दिला तर या स्मारकाला गती घेईल. पण आज दुर्दैवाने म्हणावं लागतंय की त्यांनी आम्हाला आता पण वेळ दिला नाही आणि त्यांच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्वजांचं जे काम आहे स्मारकाचं ते रखडलेलं आहे. साध्या निधीची गरज आहे आम्हाला. साध्या आम्हाला 5 कोटी रुपयाची निधी. आम्ही मुख्यमंत्र्या किंवा उपमुख्यमंत्र्याला आतापर्यंत निधी मागितला असेल किंवा शिंदे साहेबांना मागितला असता किंवा मुख्यमंत्र्याला मागितलं असतं, त्यांनी आतापर्यंत 5 कोटी रुपये दिले असते. डीपीआर प्लॅन तयार झाला असता, त्या पद्धतीने एकूण किती निधी लागला असता त्या पद्धतीने आम्हाला निधी पण मिळाला असता. पण पालकमंत्रीची जी आस्था नाहीये, काय करावं असा प्रश्न आमच्या समोर निर्माण झालेला नाही. जाणून बुजून तर असं आम्हाला अजिबात वाटत नाही. ते काय करतायत काय नाही, त्यांच्या कर्तृत्वाला ते विसरले असं आम्हाला वाटतं. ते एवढे मोठे पालकमंत्री झाले, त्यांच्या नशिबात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्वजांचं काम लिहिलेलं आहे आणि खिशातला यांना 1 रुपया टाकायचा नाही, शासनाचा निधी द्यायचा आहे तरी होत नाही. म्हणूनच आम्ही आंदोलन जे करणार आहोत हे आंदोलन आम्ही आता सांगतो, तारीख नाही सांगणार पण आंदोलन सांगतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या क्रांती चौकाच्या पुतळ्यासमोर पुतळ्याच्या पायथ्याशी आम्ही बसणार आहोत आणि आमच्या पालकमंत्र्याला सुदबुद्धी दे आणि त्याच्या हाताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्वजांचं स्मारकाचं काम चांगल्या पद्धतीने उदय भरमसाठ निधी त्यांच्या हाताने
येऊ दे, अशी आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी प्रार्थना करणार आहोत. असं अनोखं आंदोलन आम्ही करणार आहोत. पालकमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन ते शिवसैनिक आहेत, बाळासाहेबांचे सैनिक आहेत, छत्रपतींचं नाव घेऊन छत्रपतींचा भगवा ध्वज घेऊन नगरसेवक ते पालकमंत्री पदापर्यंत मजल मारली आणि छत्रपती घराण्यालाकडेच त्यांचं दुर्लक्ष होतं. हे शोकांतिका नाही. महाशोकांकित आहे ना. मागच्या वर्षी त्यांना आम्ही निमंत्रण दिलं, मागच्या वर्षी ते कार्यक्रमाला आले नाही. या वर्षी कार्यक्रमाला येतील काही नाही ती आम्हाला शंका आहे. ठीक आहे, आले नाही आले समजू आम्ही शकतो, पण एखादी बैठक घ्यायला रविवारी तुम्ही त्या स्मारकाची पाहणी तर करा. ज्या स्थानिक आमदारांनी 13.5 कोटी रुपयाचा निधी चाललाय तिथं नेमकं काम चालू काय आहे? आमच्या दृष्टीने आम्ही त्या सल्लागार समितीचे मेंबर असल्यामुळं स्मारकाचं काम जे उत्खनन झालेलं आहे तिथं नियमाप्रमाणे काम चालू नाहीये, तरी ते वेळ द्यायला तयार नाहीये. तर आम्हाला आंदोलनाशिवाय काही मार्ग नाही आणि ते आम्ही आंदोलन करणार म्हणजे करणार. पालकमंत्र्यांच्या विनिमय झाल्यामुळे आणि त्यांच्या वेळ दिल्यामुळे आपण आंदोलन करताय, त्यांच्याशी याबाबत आपली चर्चा झाली. असं भेटून आता कधी भेटलो, निवेदन दिले, चर्चा केली ते होच म्हणतात ना, नाही थोडी म्हणतात. मी कार्यक्रमाला येण्याचा प्रयत्न करतोय, आम्ही आशा ठेवतो. आम्ही तर आता तुम्हाला सांगितलं ठीक आहे बाबा, त्यावेळेस काही वेळ नसेल, एखाद्या रविवारीतील वेळ दे तू. रविवारी सुद्धा तुम्हाला वेळ नसेल छत्रपती कामासारखा तर तुम्ही पदावर राहण्याच्या लायकीचेच नाहीये. मग काय करणार आम्ही असं? हे आंदोलन जे छावा मराठा संघटनेने त्यागातून आणि आंदोलनातून अनेक केसेस स्वतःवर घेऊन हे स्मारक उभं केलेलं आहे. म्हणून यांच्या विरोधात आंदोलन आम्हाला काही साधी गोष्ट, काही एकदम साधी गोष्ट समजून आम्ही आंदोलन करू. गडीच्या बाबतीत जर विचार केला, स्मारकाचा जो परिसर आहे तो जर सुटला तर मध्ये काही जागेवर अतिक्रमण झाली गेली. मोठे घराण्याचे जे समाज आहे तेही अतिक्रमण आहे, काही ठिकाणी संस्थांचं अतिक्रमण झालेलं आहे. याबाबत काय नाही, संस्थांच्या बाबतीत तर झालेलंच आहे. म्हणजे आता हे जे घृष्णेश्वर मंदिर आहे, लोकांना शिवभक्तांना आणि काही नागरिकांना माहित नाहीये. घृष्णेश्वर मंदिर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाध्या हा परिसर 13 एकर काही गुंठे येतो. मी आज नाव सांगणार नाही, पण तरी मी सांगतोय, महाराज आणि बाबा यांनी स्वतःच्या नावावर करून घेतलेलं आहे. त्यासाठी आम्ही न्यायालयीन लढाई लढायचं ठरवलेलं आहे. त्याप्रमाणे आमची कृती झालेली आहे. मी आणि आमचे राजेंद्र दाते पाटील आम्ही कोर्टात गेलेलो आहे. 1 एप्रिल ती तारीख आहे. त्या तारखेला आम्ही आता कोर्टासमोर ते बाजू मांडून पुन्हा ती जागा केंद्रीय पुरातत्व विभागाच्या ताब्यात जावी आणि त्यांनी त्याचा समाजाचा आणि मंदिराचा जीर्णोद्धार करावा, ही भूमिका आमची स्पष्टपणे राहणार आहे. स्वराज्य संकल्पात शहाजी राजांच्या जमिनीवर जर अतिक्रमण होत असेल, बाकीच्यांचं आता हे करणाऱ्यांना यांची मानसिकता तपासावं लागेल. यांचे चेहरे जे समोर समाजासमोर दिसतात ते तसे नाहीये. हे कोर्टाच्या ज्यावेळेस डिस्कशन होईल, तारखा होईल, त्यावेळेस लोकांसमोर शिवभक्तासमोर हे सगळे चेहरे उघडे पडले, आम्ही उघडे पाडल्याशिवाय राहणार नाही. आपण पालकमंत्र्यांच्या विरोधात आंदोलनाचे हात देत आहे. आंदोलनाचं स्वरूप काय असतं? स्वरूप आता आम्ही त्याचं आंदोलन पुन्हा त्याच्या विरोधात करणार म्हणजे त्याच्या विरोधात मला म्हणावं लागू राहिलं नाव ना कर. आम्ही छत्रपतीच्या पायथ्याशी पायाजवळ करून यांना सद्बुद्धी दे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्वजांच्या स्मारकात यांचं काहीतरी योगदान दे, काही 1000 कोटी रुपयाचा निधी दे, अशातल्या प्रकारचं हे अनोखं आंदोलन आमचं राहणार. सर्व समाजाला काय आव्हान? सर्व समाजाला आम्ही आवाहन करू की त्या आंदोलनात यावं जास्तीत जास्त लोकांनी. त्या नाही तर काही लोकांनी पालकमंत्र्यांना काही चर्चा कोणी केली आणि त्याला सद्बुद्धी मिळाली, ती बैठक घेतील. त्या बैठकीत आमचे अनेक मार्ग निघून जातील. त्या बैठकीत स्मारकाचा मार्ग निघेल, निधीचा मार्ग निघेल. आम्हाला आशा आहे, कारण आम्हाला माहिती पालकमंत्र्याचे अधिकार काय, तर त्यांना त्यांचे अधिकार माहित नसेल तर आम्ही काय करू शकतो. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.